तुम्हाला मुक्त व्हावं, माझ्यासारखं बेभान व्हावं. नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजे 4 जूनचा भाग खूप जबरदस्त दाखवलेला आहे. महिपतच्या घरी सगळे गुन्हेगार जमलेले आहेत आणि ते सगळे गुन्हेगार महिपतला म्हणत आहे, आम्हाला काय करावे लागेल म्हणजे आम्ही पण तुमच्यासारखे चांगले वागू शकणार. महिपत म्हणतो, तुम्ही सगळेजण माझ्यासारखं बनू शकता, तुम्हाला पण मुक्त व्हावं लागेल, माझ्यासारखं बेभान व्हावं लागेल, आतून आनंदी व्हावे लागेल, तरच तुम्हाला परमेश्वरापाशी जायला मिळेल. महिपत त्यांचे दोन्ही हात जोडतो आणि डोळे मिटून म्हणतो, या लेकरांच्या पाठीशी उभा राहा परमेश्वरा. आता जमलेल्या सगळ्या लोकांना महिपत बोलतो, उभे राहा, मुक्त व्हा, नाचायला लागा, नाचा, स्वतःला आतून शांत करा. आता महिपत बाबाचे भक्त महिपत बाबांनी सांगितल्याप्रमाणे डोळे मिटून नाचू लागतात. महिपत त्यांना म्हणत आहे, स्वतःला शांत करा, तुमच्या मनातल्या राक्षसाला बाहेर काढा, तुमच्या मनातल्या राक्षसाला बाहेर काढा, तरच बाहेरच्या चांगल्या माणसाला तुमच्या आतमध्ये राहायला जागा मिळेल. आनंदी राहा, फक्त चांगला विचार करा, लोकांच्या हिताचा विचार करा, लोकांबद्दल चांगला विचार करा. आपण चांगला विचार केला तर आपलं आयुष्य पण चांगलं होतं. असे अनेक आपले उपदेश महिपत त्यांच्याकडे आलेल्या भक्तांना देत आहे. आता हे सगळे भक्त महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय म्हणून मोठ्याने घोषणा देऊ लागले. तर आता महिपत हा खरंच सुधारला असेल का तो फक्त नाटक करत आहे, हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. ठरलं तर मग मालिकेचे असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब